राधे कृष्ण. जय श्रीहरी. अधिक महिना म्हणजे फक्त एक महिना नाही, तर आत्म्याला शांत करणारा, मनाला पवित्र करणारा आणि भक्तीने जीवन भरून टाकणारा एक दिव्य काळ. साधारण मी 12वीत असताना माझी आई मला रोज ब्रह्ममुहूर्तावर उठवायची. पहाटेची ती शांत वेळ आणि मंद वारा आणि देवाच्या नामस्मरणाने भरलेलं वातावरण. आम्ही नदीवर जायचो. आंघोळ केल्यानंतर एका पिंपळाच्या पानावर छोट्याशा 5 फुलवाती ठेवून ती मनोभावे नदीला अर्पण करायचो. त्या क्षणी असं वाटायचं जणू आपल्या सर्व चिंता, दुःख, त्रास त्या वाहत्या पाण्यासोबत दूर निघून जात आहेत. त्यानंतर नदी किनारी मातीचं एक छोटंसं शिवलिंग तयार करायचो. त्यावर जलाभिषेक करून म्हणायचं ओम नमः शिवाय, हर हर महादेव. नंतर घरी परतल्यावर श्रीकृष्णाची पूजा व्हायची. पंचामृताने अभिषेक, तुळशीपत्र अर्पण आणि प्रेमाने नामस्मरण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं करून आम्ही तुळशीपत्र कृष्णाला 108 वेळा वाहायचो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. त्यानंतर विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र आणि भक्तीने भरलेलं वातावरण. पण आजच्या काळात सगळ्यांनाच नदीवर जाणं शक्य होत नाही. कधी नदी दूर असते, कधी वेळ नसतो, कधी तब्येत साथ देत नाही. मग अशा वेळी काय करायचं? भक्ती मनात असेल तर देव तुमच्या घरातही तितकेच प्रेमाने येतात. तुम्ही घरीच 5 दिवस, 11 दिवस, 21 दिवस किंवा 33 दिवस शक्य असेल तर पूर्ण अधिक महिना ही साधना करू शकता. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकावं. गंगाजल नसेल तर थोडंसं गोमूत्र टाकून स्नान करावं आणि मनात म्हणावं गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मेद सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधी करू. असं करून अंगावर पाणी घ्यायचं. त्यानंतर श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करावी. पंचामृत स्नान घालावं, तुळशीपत्र अर्पण करावं. मग तांब्याचं एक गंगाळ घ्यावं. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावं. त्या पाण्याला गंगेचं रूप मानावं. एका पिंपळाच्या पानावर 5 फुलवात ठेवून श्रीकृष्णाचं नाम घेत ते पान त्या गंगाळात अर्पण करावं. वाहत्या पाण्यासारखं असं अर्पण करावं दोन्ही हाताने. श्रीकृष्ण शरणम मम राधे कृष्ण राधे कृष्ण. भक्तीमध्येच खरी शक्ती असते. कोणी हे व्रत 5 दिवस करतात, कोणी 11 दिवस, तर कोणी 21 दिवस आणि शेवटच्या दिवशी हळदी कुंकू करतात. आणि 33 बताशे, 33 दिवे, 33 पेढे किंवा 33 अनारसे असे ठेवून देवीसमोर दिवा लावतात. आणि जर हे शक्य नसेल तर छोट्याशा वाटीत पुरणाची डाळ ठेवून मोदकासारखी धोंड फळे बनवतात. कोणी सत्यनारायणची पूजा करतात, कोणी गुरुचरित्राचं पारायण, कोणी भगवद्गीता वाचतात, तर कोणी रात्री शांत वातावरणात व्यंकटेश स्तोत्र म्हणतात. श्री व्यंकटेशाय नमः या महिन्यात आपल्या कुलदेवतेची ओटी भरावी. मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरी फोटोसमोरही श्रद्धेने ओटी तुम्ही भरू शकता. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आई ही फक्त आई नसते, ती आपल्या आयुष्यातील पहिली देवी असते, जिने स्वतःचे दुःख सहन करून आपल्याला जन्म दिला. तिचीही मनापासून ओटी भरावी. या महिन्यात जावायचाही सन्मान केला जातो, कारण त्यांना विष्णू लक्ष्मीचं रूप असं मानलं जातं. तसेच श्रीयंत्राची पूजा, कुंकुमार्चन, दीपदान हेही अत्यंत शुभ मानलं जातं. पण या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचं काय तर मनातील श्रद्धा. कारण देवाला मोठेपणा नाही तर भावेची किंमत असते, भावनेची किंमत असते. आज माझ्याकडून नदीवर जाणं शक्य होत नाही, म्हणून मी घरीच तांब्याच्या गंगाळात पाणी घेते आणि त्यात फुलवाता अर्पण करते. आणि 33 वातांची मी एक जोडवात करते आणि ते सुद्धा आरतीच्या वेळेस लावते. आणि खरंच सांगते, मनाला खूप शांती मिळते. तुम्हालाही या भक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी श्रद्धेने करून बघा. कदाचित तुमच्या आयुष्यातही शांततेचा एक सुंदर दिवा पेटेल. राधे कृष्ण. जय श्रीहरी. हरि ओम नमः शिवाय.